नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजीपाला विक्रेते फेरीवाल्यांतर्फे महापालिकेवर काढण्यात आला मोर्चा। घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद। अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ तर्फे 1 दिवसीय सामूहिक रजा घेत जिल्हा परिषदेसमोर करण्यात आली निदर्शने। आणि संदेशभूमी येथे 31 जुलै रोजी संदेश मेळावा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरात फेरीवाला प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत व्यावसायिकांना त्या जागांवरच व्यवसाय करू द्यावा या मागणीसाठी व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव परदेशी यांच्या नेतृत्वात भाजीपाला विक्रेते फेरीवाल्यांतर्फे महापालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। धुळे शहरात फेरीवाला प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आहे त्या जागांवरच व्यवसाय करू द्यावा या मागणीसाठी व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महादेव परदेशी यांच्या नेतृत्वात भाजीपाला विक्रेता फेरीवाल्यांतर्फे महापालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। आग्रा रोड पाचकंदीलसह देवपुरातील दत्त मंदिर चौक आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांसह फेरीवाल्यांना अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करत महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी हुसकावून लावले। आग्रा रोड आता मोकळा श्वास घेत असला तरी या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। 2 दिवसापूर्वी दत्त मंदिर चौकात रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यावरून मनपा, पोलीस प्रशासन आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये वाद झाला। त्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याचा आणि भाजीपाला रस्त्यावर फेकल्याचा आरोप झाला। फेरीवाल्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महादेव परदेशी यांनी बंदची हाक दिली व मनपावर मोर्चा काढण्यात आला। महादेव परदेशी यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी आग्रा रोडवरील खंडेराव महाराज मंदिरात महादेव परदेशी यांच्या हस्ते महाआरती झाली। त्यानंतर खंडेराव मंदिरापासून आग्रा रोड मार्गे पारोळा रोडने महापालिकेची जुनी इमारत व त्यानंतर मनपाच्या नव्या इमारतीजवळ जाऊन मोर्चा धडकला। या ठिकाणी मोर्चेकरांनी 10 ते 15 मिनिटं हे दिला। व्यवसायासाठी आम्हाला जागा द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या। या मोर्चात महादेव परदेशी, माजी नगरसेविका मायादेवी परदेशी, माजी नगरसेवक भिकन वराडे, उमेश महाजन, प्रमोद चौधरी, सागर वाघ, पांडुरंग माळी, देविदास बडगुजर, जितू चौधरी, सुनील फुलपगारे, ईश्वर माळी, दीपक दात्रक, पंढरीनाथ वाघ, अनिता मिस्त्री, शरद चौधरी, जमील अहमद, इलियास खाटिक, विजय नागमती, शामू परदेशी, योगेश परदेशी, सुरेश पाल, गणेश सोनार, पंडित सोनार, सुनील मराठे, आनंद वाडिले, राहुल वाडिले, आसिफ अन्सारी, अनिल कोळी, यशवंत चव्हाण, सुभाष पाटील, पवन सरग, नारायण चौधरी, दीपक करपे, रोहित शिरोडे, शाहरुख शेख, बळवंत चव्हाण, प्रमोद सोनार, लक्ष्मण माळी, शरीफ बागवान, आवेश बागवान, फारुख बागवान, फिरोज खान, सलीम काटिक, मुश्ताक शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते फेरीवाले सहभागी झाले होते। आमचं म्हणणं आहे जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोडगाडी धारक, पथारी धारक यांना सफेद पट्टे मारून द्या, किमान 2-2 पाट्या ठेवून त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या, मदत करा या मागणीसाठी आम्ही आलेलो आहेत। आयुक्त मॅडमांनी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो, कलेक्टर, DSP, बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्तिक बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू अशा पद्धतीने ते बोलले। आम्ही त्यांना मागणी केली की जोपर्यंत त्याच्यात योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागे सरकून बसायला परवानगी द्या। धुळे शहरातील देवपूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 85,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या काही तासात उकल केली आहे। धुळे शहरातील देवपूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करीत त्यांच्याकडून 85,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा दाखल होता 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 27 ते 30 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजेदरम्यान टेलिफोन कॉलनीतील प्लॉट नंबर 21 येथे वास्तव्यास असलेले उल्हास रामराव देशमुख हे नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांचे घर बंद होते। बंद घरात घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी शोध पथकातील अंमलदार यांना योग्य सूचना देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याविषयी सूचना दिल्यानंतर शोध पथकातील अंमलदार यांनी अवघ्या काही तासात संशयित आरोपी अनमोल आत्माराम पाटील वय 24 राहणार प्लॉट नंबर 6 GTP कॉलनी देवपूर धुळे, सलमान शब्बीर मंसुरी वय 19 राहणार पुरुषोत्तम कॉलनी देवपूर धुळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व चोरी गेलेला मुद्देमाल 43 इंचीचा सोनी कंपनीचा LED काढून दिला। यावेळी गुन्ह्यात वापरलेली TVS कंपनीची ज्युपिटर गाडी ताब्यात घेतली। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी समाधान वाघ, मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर,
नरेंद्र शिंदे, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, नितीन चव्हाण, वसंत कोकणी, सौरभ कुंदे, शुभम बोरसे आदींनी केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण मेहरुणकर हे करीत आहेत. मी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, देवपूर पोलीस स्टेशन. दिनांक 30/7/2025 रोजी एक फिर्याद आपल्याकडे आली होती घरफोडीची. तक्रारदार होते उल्हास रामराव देशमुख यांच्या घरात घरफोडी झालेली होती. ते बाहेरगावी गेलेले होते 3 दिवसापासून. सदर घरफोडीची घटना फिर्याद आल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक देवरे साहेब तसेच SDPO श्री उपास्य साहेब यांच्या मार्गदर्शनाने तात्काळ पथकं रवाना केली. पथकं रवाना केल्यानंतर विटा भट्टी परिसरात राहणारे अनमोल आत्माराम पाटील तसेच आरोपी सलमान शब्बीर मनसुरे यांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली आणि सदर गडबडीमध्ये जो मुद्देमाल गेलेला होता LED 55,000 रुपयाचा TV होता, प्लस एक मोटरसायकल वाहन ज्युपिटर कंपनीची, असं दोन्ही 85,000चा मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे. शिक्षण विभागातील बोगस शालांत ID प्रकरणात चौकशी न करता सुरू असलेल्या अटक सत्राचा निषेध करीत अखिल महाराष्ट्र शिक्षण राजपत्रित अधिकारी संघ धुळेतर्फे एक दिवसीय सामूहिक रजा घेत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिक्षण विभागातील बोगस शालार्थ ID प्रकरणात चौकशी न करता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ धुळेतर्फे एक दिवसीय सामूहिक रजा घेऊन जिल्हा परिषदेच्या आवारात जोरदार आंदोलन करण्यात आले. गेल्या 3-4 महिन्यांपासून नागपूर विभागातील बोगस शालार्थ ID बाबतचे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. या प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक होत असल्याच्या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची अतिरिक्त कामाच्या ताणतणावातून सुटका व्हावी, कोणतीही चूक नसलेल्या अधिकाऱ्यांचे अटक सत्र थांबवावे यासह अन्य काही मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय संचालकांपासून तर सर्व वर्ग 1 वर्ग 2चे अधिकारी आज या ठिकाणी सामूहिक रजेवर उतरलेले आहेत. यामध्ये सर्वात जो तीव्र निषेध आम्ही व्यक्त करतोय तो नागपूरला जो प्रकार घडतोय त्या नागपूरच्या प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारची चौकशी न होता, कोणत्याही प्रकारची त्या बाबतीत विचारणा न होता सरळ सरळ अधिकाऱ्यांना अटक करणं आणि अटक करून या अधिकाऱ्यांवर अमानुष पद्धतीची वागणूक देणं, याच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जो अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित महासंघ आहे तो निषेध व्यक्त करतो आहे. आज सर्वांनी सामूहिक रजा घेतली आहे. यामध्ये संपूर्ण राजपत्रित महासंघाने सामूहिक रजा तर घेतलीच आहे, त्याच्याच बरोबर शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, त्याच्याच बरोबर केंद्रप्रमुख संघटना, त्याच्याच बरोबर असलेले आमचे माध्यमिक मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना या सर्वांनी याला पाठिंबा दिलाय की आमच्याकडे जे ऍक्ट आहेत, जे रूल आहेत त्या रूल प्रमाणे कार्यवाही होणं अपेक्षित आहे, बंधनकारक आहे. एखादा अधिकारी दोषी असेल, चुकीचं काही त्याच्याकडनं झालं असेल तर त्याच्यावर ऍक्ट 1977 आणि रूल 1981 नुसार तात्काळ चौकशी करून जर तो दोषी असेल त्याच्यावर निश्चितच कार्यवाही करा, त्याबद्दल कोणाचाही विरोध नाही. परंतु कोणत्याही प्रकारची चौकशी, कोणत्याही प्रकारची विचारणा न करता संबंधित अधिकाऱ्यांना सरळ अटक करणं आणि त्यांना अमानुषपणे त्यांना ट्रीटमेंट देणं, याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व राजपत्रित संघाचे जे अधिकारी आहोत ते आज सामूहिक रजेवर आहेत. आणि त्याचबरोबर याच्यात जर शासनाने कोणत्याही पद्धतीने आम्हाला आश्वासन लेखी स्वरूपात दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही विस्तार अधिकारी संघटना असो, केंद्रप्रमुख संघटना असो, शिक्षक संघटना असो, मुख्याध्यापक संघ असो, शिक्षकेतर संघटना असो, या सर्व त्याच्यानंतर पुढे जे दिशानिर्देश होतील त्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करून रजेवर जाऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या धुळे शहरातील संदेश भूमी येथे 31 जुलै रोजी संदेश मेळावा संपन्न झाला. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते वितरणी करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्य लाभलेल्या धुळे शहरातील संदेश भूमी येथे 31 जुलै रोजी संदेश मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती वितरणाचा सोहळाही संपन्न झाला. 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्त आले असता धुळे शहरातील तत्कालीन ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आत्ताची संदेश भूमी येथे बाबासाहेबांनी 2 दिवस मुक्काम केला होता. याच्या नोंदी आणि पुरावे यांच्या आधारे संदेश भूमीला शासकीय स्मारकाचा
मानाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन समितीचे प्रमुख आनंद सैंदाने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सदर संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संदेश मेळाव्याला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेते गगन मलिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेते गगन मलिक यांच्या सहकार्याने संकल्पनेतून थायलंड येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, अभिनेते गगन मलिक, मोहन आडंगळे, प्राध्यापक सुनील मगरे, बाळासाहेब कर्डक, ॲडव्होकेट मधुकर भिसे, जी.के. गवळे, आनंद सैंदाने, मनोहर मोरे, संजय वाल्ले, महेंद्र शिरसाट यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमीवरती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कमिटीने, या समितीने सर्वप्रथम मला आमंत्रित केलं, त्याबद्दल कमिटीचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. खरं बघितलं तर या पवित्र भूमीमध्ये आज येण्याचा म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच दिवस आहे. त्यामुळं आज या ठिकाणची जी उपस्थिती आहे माझ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची गणली जाणार आहे. आणि योगायोग असा आहे की महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आज मी या ठिकाणी खरं तर उभा आहे. गेली अनेक वर्षापासून या संदेश भूमीच्या संदर्भात जी कमिटी धुळ्यामध्ये काम करते त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी कोर्टाच्या कामाच्या निमित्तानं आलेले असताना PWDची ही जागा आणि ह्या जागेमध्ये त्यांनी ते वास्तव्य केलं. ज्या महामानवाने भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारेच आज या ठिकाणी मी उभा आहे. त्यामुळे खरं तर हा आजचा दिवस माझ्यासाठी खरं भाग्याचा आहे. आणि विशेष म्हणून या ठिकाणी जे आमचे बांधव उपस्थित आहे त्यांना मी थोडक्यात विधानसभा उपाध्यक्ष पदाची काय जबाबदारी असते आणि विधानसभा उपाध्यक्ष पदानी एखादी गोष्ट जर एखादा विषय किंवा एखादा ठराव जर करायचं झालं तर विधानसभा उपाध्यक्षाच्या अंडरमध्ये जर तो ठराव केला तो शासनाला पारित करण्याशिवाय पर्याय नसतो. ज्या महत्वाच्या घटनेसाठी आमचे बांधव 38 वर्षानंतरही आताही जे बाबासाहेबांनी या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्या वास्तव्याला, त्या जागेला एक पवित्र ठिकाण मानून या ठिकाणाची महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक तीर्थक्षेत्र म्हणून आणि तीर्थक्षेत्राच्या नंतर त्याला एक स्मारकाचा दर्जा देण्याचा मानस या कमिटीचा आहे. तुम्हाला एक कल्पना देतो की आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 39 राष्ट्रीय स्मारके डिक्लेअर केलेली, म्हणजे जाहीर केलेली. आज योगायोग मी भाग्यवान आहे, मी आज तुमच्या समक्ष या पवित्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. मी या गोष्टीचं आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने याची सुनावणी ही माझ्या दालनामध्ये लावली जाईल. आणि ह्या दालनामध्ये असं जे दालनामध्ये विषय होणार आहे त्या विषयाचं विस्तृत प्रसारण मी या ठिकाणीच करतो की कमिटीच्या वतीने जी मान्यता किंवा कमिटीने जी मागणी केलेली हे 40वे राष्ट्रीय स्मारक आणि तीर्थक्षेत्र म्हणून शासनाच्या वतीने जाहीर करावं आणि त्यासाठी जो काही निधी लागणार आहे तो निधी शासन या ठिकाणी दिला जाईल असे मी या ठिकाणी ठामपणे आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आश्वासन देतो.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजीपाला विक्रेते फेरीवाल्यांतर्फे महापालिकेवर काढण्यात आला मोर्चा. घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद. अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघतर्फे 1 दिवसीय सामूहिक रजा घेत जिल्हा परिषदेसमोर करण्यात आली निदर्शने. आणि संदेशभूमी येथे 31 जुलै रोजी संदेश मेळावा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.